हिंदीची सक्ती मनसे खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। आताच हिंदी भाषा सक्तीची का? हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? दक्षिणेतही हिंदी सक्ती कराल का? असे सवाल राज ठाकरेंनी विचारले। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करत असाल तर संघर्ष अटळ आहे असं राज ठाकरेंनी ठणकावलंय। प्रत्येक राज्यात त्या भाषेचा मान राखला गेला पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। शालेय शिक्षणातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, शालेय शिक्षणात हिंदी सक्ती नको अशी मागणी राज ठाकरेंनी केली। हिंदी राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे सक्तीचा प्रश्नच नाही असं राज ठाकरे म्हणाले। तिसरी भाषा अनिवार्य नाही, मग पुस्तक छपाई का सुरू आहे असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला। राज्य सरकार हिंदी का लादतंय? गुजरातमध्येही हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रात का असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। आवाहनाला आव्हान देणार असाल तर संघर्ष होणारच असं राज ठाकरे म्हणाले। आज हिंदीची सक्ती केली तर उद्या मराठी भाषा संपून जाईल, हिंदी लादली गेली तर महाराष्ट्रात संपून जाईल अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे आणि या गोष्टी आजच ठेचायला हव्यात असं राज ठाकरे म्हणाले। हिंदीचा पर्याय हवाच कशाला? शाळांनी सरकारचे मनसुबे उधळून लावावेत, नागरिकांनी शाळांनी या निर्णयाला विरोध करावा असं राज ठाकरेंनी सांगितलंय। शाळा हिंदी कशी शिकवतात ते आम्ही बघतोच असा इशाराही राज ठाकरेंनी दिला। राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक आक्रमक झाले। मनसैनिकांनी हिंदी पुस्तकाची पानं जाळली। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा अनिवार्य आहे, हिंदीच्या नव्या GR मधून अनिवार्यता काढून टाकलेली आहे, त्यामुळे मराठीला पर्याय नाही पण हिंदीला पर्याय आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। केंद्रानं 3 भाषांचं सूत्र ठरवलेलं आहे, कुठलीही तिसरी भाषा शिकवता येईल, शिकता येईल असं फडणवीस म्हणाले। आपण इंग्रजीचा पुरस्कार करतो, मग भारतीय भाषांचा तिरस्कार का असा सवाल फडणवीसांनी केला। सरकारनं कोणावर सक्ती करणं चुकीचं आहे, मुलं कोणती भाषा शिकणार हे आई-वडिलांनी ठरवू दे, पालकांनी तो निर्णय घेतला पाहिजे असं मत खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं। सर्व माध्यमांमध्ये मराठी भाषा बंधनकारक आहे, जो नवीन शासन निर्णय झाला त्यामध्ये अनिवार्य शब्द कुठे आहे असा सवाल दादा भुसेंनी विचारला। 1ली ते 5वीतील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भुसे म्हणाले। विद्यार्थी मागणी करतील ती भाषा शिकवणार, किमान 20 विद्यार्थ्यांसाठी शिक्षक उपलब्ध केले जातील, 1-2 मुलांसाठी शिक्षक उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदीची सक्ती कशाला? शैक्षणिक धोरण भाजप राजकीय सोयीसाठी राबवतंय असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आम्ही केंद्रात प्रश्न विचारणार असं राऊत म्हणाले। 1ली ते 5वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीनं शिकवावी लागेल हा निर्णय अखेर राज्य सरकारनं मागे घेतलाय, पण हा निर्णय मागे घेताना सरकारनं वेगळीच अट घातल्यानं नवा संभ्रम निर्माण झालाय। हिंदी सक्ती नसली तरी 1ली ते 5वी दरम्यान 3 भाषा शिकाव्याच लागणार आहे। माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे। अशातच अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली। आमच्या पॅनलला मतदान करण्याची विनंती त्यांनी केली। पवार काका पुतण्या यांच्यामध्ये पुन्हा राजकीय संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट झालंय। माळेगाव कारखान्याच्या रणभूमीवर पवार काका पुतण्यामध्ये लढाई होणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलाय। पुढील काही महिने भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। बीडमधील माजी आमदार सुनील धांडे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला। बीडमध्ये आता शिवसेनेची ताकद वाढणार आहे। काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। आळंदी पालखी मार्गावरील चरहोली इथं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित
संत समूह शिल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। सर्वात उंच 200 फुटांचा भगवा ध्वज आणि संत सृष्टी प्रकल्पाचं लोकार्पण सुद्धा करण्यात आलं। यावेळी संत तुकाराम महाराज संतपीठातील सभागृह कक्ष 1.5 लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ झाला। संत तुकाराम महाराजांची 11वी वंशज गाथा मोरे या चिमुकलीनं 340व्या पालखी प्रस्थान सोहळ्याचं स्वागत केलं। देहूच्या मुख्य मंदिरात पारंपरिक वेशभूषेत गाथा मोरे उपस्थित होती। गाथानं आपल्या वेशभूषेनं सर्व वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। खासदार सुनेत्रा पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या। यावेळी फुगडी खेळत त्यांनी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं। पाऊस चांगला पडू दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, तसंच साकडं त्यांनी घातलं। कुटुंबाची सर्व चिंता सोडून विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरीकडे चालले। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले। विठुनामाचा जयघोष करत पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होती। संत श्री गजानन महाराजांच्या दिंडीचं दैठण इथून संत जनाई यांच्या जन्मस्थान असलेल्या गंगाखेडकडे प्रस्थान झालं। मागील 56 वर्षांपासून या दिंडीची परंपरा आहे। परभणी जिल्ह्यात भाविक मोठ्या उत्साहात याचं स्वागत करतात। विठुनामाचा गजर आणि गणगण गणात बोते या उद्घोषानं वातावरणातही उत्साह जाणवतो। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। यावेळी वारकऱ्यांकडून सर्वांनाच स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी हरित वारी, निर्मल वारी, स्वच्छ वारी याचं आयोजन करण्यात आलं। मंदिर परिसरात वारकऱ्यांनी हातात झाडू घेत सफाई करत स्वच्छतेचा संदेश दिला। संत तुकाराम महाराजांच्या पवित्र गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यात आल्या होत्या। यावेळी तहान भूक हरपून विठुरायाचं नामस्मरण करत तुकोबा महाराजांसह त्यांचा परिवार 14 दिवस इंद्रायणीच्या काठी बसून होता। यावेळी 14व्या दिवशी तुकोबांच्या गाथा इंद्रायणी नदीतून वर आल्या। तोच हा श्री क्षेत्र देहू इथला पवित्र आनंद डोह। इथंच तुकोबांच्या मूळ गाथा ठेवण्यात आल्या। चंद्रपुरात शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी शिक्षण संचालकांच्या जीआरची होळी केली आहे। जीआर स्थगितीचा आदेश अन्यायकारक असल्याचा संताप यावेळी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। मुंबई गोवा महामार्गावरील कोंडमळा इथं कारचा टायर फुटला, त्यामुळे कार चालकाचा ताबा सुटल्यानं कार थेट गटारात कोसळली। यामध्ये कारचं मोठं नुकसान झालंय। 4 जण किरकोळ जखमी झाले। श्रीवर्धन तालुक्यातील कारबिणी इथं धबधब्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला। डोहाचा अंदाज न आल्यानं तो तरुण बुडू लागला। यावेळी त्यानं आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला होता। भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील बराळ तलाव जलप्रदूषणाच्या गाळात अडकलाय। त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येतेय असा आरोप केल्यानंतर घाटावरील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हिंगोलीच्या जवळा बाजार गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली। एका खासगी रुग्णालयासह एका रुग्णवाहिकेचीही तोडफोड करण्यात आली। वादाचं कारण मात्र अस्पष्ट आहे। महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे। तो म्हणजे 2 दिवसांपूर्वी घाटातील गॅबियन वॉल कोसळली होती। त्यानंतर रस्त्यालाच मोठमोठे तडे गेलेत। यावेळी ठेकेदाराकडून पावसातच सिमेंट बाळू लावत डागडुजीचा केबिल बाणा प्रयत्न करण्यात आला। शेत जमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी नवी संकल्पना सुरू केली आहे। पोलीस आपल्या बांधावर ही संकल्पना सुरू करत वादावर चाप लावण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात येते। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी ग्रामीण विभागाचा नव्यानं कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच श्री क्षेत्र भीमाशंकरला भेट देऊन शिवलिंगावर जलाभिषेक केला। यावेळी त्यांनी भीमाशंकर परिसराचा कायदा आणि सुव्यवस्थेचाही आढावा घेतला। वाशी इथल्या पालिका रुग्णालयातील लाचखोरी प्रकरणानं नवं वळण घेतलंय। मृतदेह गुंडाळण्यासाठी नातेवाईकांकडून लाच घेतल्याच्या प्रकारानंतर गेल्या 2 दिवसांपासून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवा पूर्णपणे ठप्प झाली। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होती। माध्यमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या पदभरतीला स्थगिती देण्यात यावी। हे परिपत्रक रद्द करण्यात यावं। या मागणीसाठी माध्यमिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन छेडलं।
बीडच्या गेवराई इथल्या छत्रपती मल्टीस्टेट या पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवीची रक्कम परत मिळत नसल्यानं एका तरुणानं पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोरच गळफास ठेवून आत्महत्या केली। या प्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे कराड चिपळूण मार्गावरील वाहतूक तब्बल 45 तासानंतर सुरू झाली। कराड चिपळूण मार्गावरील 2 भराव पूल वाहून गेले, त्यानंतर कोकणात जाणारी वाहनं एकाच जागी उभी होती। 3 दिवस वाहनं एकाच जागी असल्यानं नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमधील मलठण फाटा परिसरामध्ये सर्पमित्र शेरखान शेख यांनी पकडलेल्या अतिविषारी घोणस जातीच्या सापानं त्यांच्या कारमध्येच 27 पिल्लांना जन्म दिला। सर्व सर्प पिल्लं आणि नागिणीला सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्यात आलं। गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत बिलाप्रकरणी शेतकरी आक्रमक झाले। गोकुळ शुगर कारखान्याचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांच्या कार्यालयात घुसून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। मुरबाडमधील दुर्गम शिवकालीन सिद्धगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका मुंबईतल्या नवी मुंबईमधील 20 वर्षीय तरुणाचा दरीत पडून मृत्यू झालाय। मुसळधार पावसामुळे त्याचा मृतदेह गडावरून खाली आणण्यात अडचणी येत होत्या आणि त्यानंतर रेस्क्यू टीमनं आज सकाळी मृतदेह मृतांच्या नातेवाईकांना सुपूर्द केला। ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या चेक नाका परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती। 1 ते 1.5 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। धाराशिवमध्ये जंगली ऑनलाईन रमीचं फॅड ग्रामीण भागातील तरुणांमध्ये पोहोचलेलं आहे। लक्ष्मणच्या आत्महत्येमुळे ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाचे भीषण वास्तव समोर आलंय। ऑनलाईन गेममुळे कारी गावातील तरुणांची 70 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी तरुणांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। यवतमाळच्या घाटंजीमध्ये एका शेतकऱ्याला 2 तरुणांनी बेदम मारहाण केली, त्यामुळे अपमानित झालेल्या शेतकऱ्यानं शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली। या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ माजली। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील म्हसाज गावात पाणी प्रश्न गंभीर झालाय। पाणी मिळत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पाण्याची ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला होता पाण्यासाठी, तर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्यानंतर ग्रामस्थांच्या या संतप्त भूमिकेवरून सरपंचांनी मात्र ग्रामपंचायतीतून काढता पाय घेतला। हिंगोली शहरामध्ये महावितरणचा ढिसाळ कारभार पाहायला मिळतोय। शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र उघड्या अवस्थेत असल्याचं दिसतंय, तर पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे।